तर यांच्याकडे तुम्हाला 120 रुपयापासून जेवढ्या महागातल्या महागात साड्या हव्यात तेवढ्या सगळ्या प्रकारच्या आणि तेवढ्या रेंजच्या साड्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील। गुड मॉर्निंग, राजश्री ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी बेळगावात पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आता आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 2ला पोहोचलेलो आहोत आणि इकडनं रिक्षेने आता आम्ही चाललेलो आहोत हॉटेलवरती। चला तर मग लेट्स गो। आता आम्ही बेळगाव स्टेशनवरनं निघालेलो आहोत हॉटेलच्या दिशेने। मस्त थंडी आहे, आम्हाला वाटलेलं की जशी मुंबईमध्ये नॉर्मल थंडी असेल तशी थंडी आहे, परंतु इथे खरंच खूप मस्त थंडी पडली आहे। आता आम्ही हॉटेलवरती पोहोचलेलो आहोत, थोडं फ्रेश होतो आणि त्यानंतर मी जाणार आहे माझ्या मामाच्या घरी। तर आता आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही चाललेलो आहोत माझ्या मामाकडे वडगावला। तिथेच आम्ही नाश्ता वगैरे करणार आहोत। तर आमचा सर्वांचा मामाच्याकडे नाश्ता करून झालेला आहे आणि मामांच्या घरापासून जवळच एक साडीची लूम आहे। सो ती साड्यांची लूम मी बघायला चाललेली आहे की बेळगावी साड्या ह्या कशा बनल्या जातात। चला तर मग तुम्हाला सुद्धा मी दाखवते की बेळगावच्या साड्या आहेत त्या कशा विविध केल्या जातात, त्याच्यामध्ये हाताची पद्धत आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने साड्या कशा इथे विविध केल्या जातात। तुम्हाला आवाज येत असेल, हा लूमचा आवाज आहे। हा काय प्रकार आहे? हे रेपियर लूम्स म्हणतात त्यांना। कोणता रूम? रेपियर लूम। हा, अच्छा। तर ह्याच्यावर साड्या पूर्वी हँडलूम होते, आता हँडलूमच्या ऐवजी त्याच्यानंतर इनोव्हेशन होऊन पावलूम झाले। आता त्याच्यामध्ये इनोव्हेशन हे रेपियर लूम्स म्हणजे ॲटो लूम्स, ते ऑटोमॅटिकली सर्व घडत जाते। त्याला इलेक्ट्रॉनिक जेकार्ड म्हणतात। अच्छा, इलेक्ट्रॉनिक जेकार्ड। जेकार्ड, हा, म्हणजे पूर्वीचे मेकॅनिक जेकार्ड होते त्यासाठी कार्ड पंचिंग करून कार्ड केलं जात होतं। आता इलेक्ट्रॉनिक जेकार्ड मध्ये डिझाईन बनवून घातल्यानंतर कुठे हे ह्याच्यामध्ये मेमरी कार्ड असतं। हा, हो, ह्याला कंट्रोलर म्हणतात। त्याच्यामध्ये मेमरी कार्ड असते, इथून लिंक जेकार्ड असते। अच्छा, डिझाईन इथं पाडवते, तुमचे बॉर्डर म्हणा, बुट्टी म्हणा, आणखी पल्लू, हे सर्व ह्याच्यामध्ये बनवलं जातं। म्हणजे हा विविंगचा प्रकार आहे का काही? हा, हो, विविंग। पण हे मशीन नाही होतं, हे मशीन नाही होतं पूर्ण विविंग। हो, मशीन। त्याला काय म्हणतात? कांडी म्हणतात। हा, आणि हे कुठे घालतात? शटल मध्ये। शटल मध्ये घातलं जाते आणि शटल त्या साध्या पावरलूम मध्ये एकमेकांना इकडून इकडे ढकललं जाते ना, धागा बनतो, साडी बनते। ह्याच्यामध्ये कसं होतं, हे शटललेस असते। ही धाग्यासाठी मशीन आहे, इथे धागा सिलेक्ट केला जातो। सिलेक्ट केला जातो, हे रोल असतात, हे ऑटोमॅटिकली सिलेक्ट करते आणि त्याप्रमाणे इकडे घेऊन हाफला सोडते आणि हाफ इकडून घेऊन जाते। हे शटललेस लूम। हे कार्ड आहे। हा, हे कार्डामध्ये ते जेकार्ड आहे। हा, ते जेकार्ड मधून त्याला डिझाईन ऑटोमॅटिक तिथे खाली उतरते। हे आपण हे म्हणजे जे वर्क करणारे असतात ते सिलेक्ट करतात कोणती डिझाईन साडीला ठेवायची आहे ती। हे चेंज केलं आणि हे दोरे चेंज केले की डिझाईन चेंज होते। अच्छा, ही बॉर्डर ह्याच्यावरतीच बनलेली आहे। हे पूर्ण इलेक्ट्रॉनिक जेकार्ड आहे। पण आता मी हे चालू केलेलं करायला सांगितलेलं, एवढा आवाज येतो, पण मग तुम्हाला कधी त्रास नाही होत की एवढा इतकी वर्ष एवढा आवाजाचा कधीच? आता आम्ही तर याच्यात 52 वर्ष आहे या धंद्यामध्ये। अच्छा, पण हे खूप बारीक काम आहे, हे जे एवढं बारीक काम आहे, पण मग ते तुम्ही डिझाईन वगैरे सिलेक्ट कशा करता की कोणत्या साडीला कोणती डिझाईन घ्यायची आहे? आता कुठून तरी दुकान म्हणलं ते साडी आणायची, हा, साड्या जो घेणार आहे त्यावेळी दाखवायचं की बाबा ही साडी चालते म्हटलं की नाही, ते मग कॅम्प्युटरवर सर्व करायचं। अच्छा, घरी कॅम्प्युटर आहे, मुलगा करते, त्या कॅम्प्युटरवर ते डिझाईन करायचं आणि ते सिम कार्ड त्याच्यामध्ये घालून हे केले, त्याच्यात ते सिम कार्ड आहे, त्याच्यामध्ये सिम कार्ड आहे, ते काम करत राहते ते सर। अच्छा,
हा कलर आहे आता. हा हा. त्याच्यानंतर फिरे नाही कांडी हा लूज पड़ा चालू करा. एक साडी बनवायला अंदाजे किती वेळ लागतो? 3-4 तास लागतो. 4 तास डिझाईन असेल तर प्लेन येते लवकर. अच्छा 4 तास जातात. अशी जर डिझाईन असेल, बारीक डिझाईन असेल तर आता हे एम्बोज आहे, प्लेन आहे, याला एक अर्धा तास लवकर होते साडी. ह्याला 4 तास लागतात ह्या साडीला. आणि पण पदर येतोय पल्लू. पण हे पूर्ण 4-4.5 तास एवढा पूर्ण वेळ घेते ती? एवढा म्हणजे एवढा वेळ येतो की जास्त कधी कधी वेळ लागतो? नाही म्हणजे तुम्ही कमी लागतो. चालू असेल तर 4 तास लागतात. कंटिन्यू चालू असेल तर 4 तास घेतात. नाहीतर ह्या साडीला किती बोलला? 4 तास. पण ते डायरेक्ट मशीनवरती म्हणजे बंद पडलं की बंद पडलं, मग ते नंतर परत त्याच्यात संपल्यानंतर बंद, धागा संपला की बंद. अच्छा. नंतर आम्ही त्याच्यामध्ये दुसरी कांडी घालायची, नंतर चालू करायचं. ही जी डिझाईन आहे ना साडीवरती केलेली, ही ओडिसा डिझाईन आहे. किती वर्ष झाली काका तुमच्या या लूमला? या लूमला किती वर्ष झाली? हे घालून झाले की 25 वर्ष झाली असतील ना? हे काय 100 वर्षापर्यंत काही होत नाही. हे पाच एक आता जिंकलेले असतात, ते नवीन घातले की आणि परत चालू. अच्छा. आता एक रूम माझ्याकडे जवळ 150 वर्षाचा आहे. तिकडे आता चालू आवाज यायला 150 वर्षापूर्वीची लूम आहे. बापरे. फक्त काय त्यातले पार्ट चेंज केलं की आहे तीच मशीन? हे बॉडी तशीच राहते, फक्त ते बुशिंग असतात, ते नवीन केले की नाही. मग ते बुट्या वगैरे तुम्ही नवीन नवीन डिझाईनच्या ह्या आणता कुठून तुम्ही? हे सगळं बाजारात तुम्ही आणता की कुठून? बाकीचे सर्व सुरतून येते, बेंगळूरून येते, आणि हे इथं कार्ड येतात नगरवरनं. अच्छा, नगरवरनं ही कार्ड बनवून येतात. आणि मग ते इथे आम्ही हे पंच मशीनवर पंच करतो. अच्छा. कुठलं डिझाईन पाहिजे ते कॉपी घातले, सिम कार्ड तिथे ऑटोमॅटिकली. अच्छा अच्छा अच्छा. अरे वा, धन्यवाद. तुम्ही खूप मला माहिती दिली त्याच्याबद्दल. तर आता मी आलेली आहे वडगावच्या वैष्णव ब्रदर्सच्या इथे, ज्या ठिकाणी साड्यांचं कलेक्शन आहे. रेट से चालू है, मतलब क्या रेट है? 120 रुपये से स्टार्ट है, 1500 रुपये तक. ज़्यादा रेंज नहीं रहता, मतलब जो क्या होलसेल में फिर 100-150 साड़ी एक साथ मिलना, मतलब वैसा हो रहा है. हाँ हाँ हाँ. यहाँ से आपका कहाँ का जाता है? पूना, कोल्हापुर, बम्बई तक जाता है आपका? हाँ. अगर आपको किसी को कांटेक्ट करना है तो आप जरा मुझे बताएंगे. अगर आपको कांटेक्ट करना है तो कैसे कांटेक्ट कर सकते हैं? आपका कुछ फोन नंबर या मतलब आपके पास से अगर होलसेल का उसको अगर कुछ बिझनेस चालू करना है तो कैसे कर सकते हैं? वो डायरेक्टली आपको यहाँ पे कॉन्टॅक्ट करले. तुम्ही इथे पाहू शकता, ही जी साडी आहे ती डबल कलर मधली साडी आहे. ही बघा. तसंच ही जी साडी आहे हिची तुम्ही बॉर्डर बघू शकता. खूप सुंदर अशी याची बॉर्डर आहे, गोल्डन बॉर्डर आहे. आणि इथे जी तुम्हाला दिसते हलकीशी पिंक मध्ये जी साडी आहे ती सुद्धा सिल्कची साडी आहे. तर ही जी कॉटनची साडी आहे जिची किंमत आहे 150 रुपये. इसमें कौन सा है? रेड दिया हुआ है क्या? हे पूर्ण कॉटनच्या साड्यांचं कलेक्शन आहे. 150 ते 350 ही होलसेल रेटची प्राइस आहे. इथे तुम्हाला भरपूर साऱ्या व्हरायटीच्या साड्या बघायला मिळतील. इथे तुम्हाला प्लेन कॉटन, प्रिंटेड कॉटन, तसेच त्यामध्ये 6 वारी व 9 वारी ह्या साड्या मिळतील. तसेच मोठी एम्ब्रॉयडरी, छोटी एम्ब्रॉयडरी आणि फॅन्सी पॉलिस्टर सिल्क असे वेगवेगळे पॅटर्न व प्रिंट इथे तुम्हाला पाहायला मिळेल. खूप सुंदर असे इथे डिझाईन्स वगैरे आहेत. तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा किंवा ह्यांना कॉल करा. इथे या ज्या साड्या ठेवलेल्या आहेत ह्या गडवाल प्रिंट आहेत. मी सुद्धा त्यातली माझ्यासाठी एक साडी घेते.
मला ही साडी आवडली आहे. तर यांच्याकडे तुम्हाला 120 रुपयापासून जेवढ्या महागातल्या महागात साड्या हव्यात तेवढ्या सगळ्या प्रकारच्या आणि तेवढ्या रेंजच्या साड्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. सो मी डिस्क्रिप्शनमध्ये इकडचा ॲड्रेस आणि फोन नंबर इथे पाठवते. तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. पॉलिस्टर है और मसराइज है, तानावार्प है, एम्बोस है. बॉम्बे वाले नहीं, मतलब एम्बोस वगैरह इधर कर्नाटक में चलता है ज़्यादा. हाँ बराबर. नहीं बट शादियों में वगैरह आजकल डिजाइनर साड़ी छोड़ के और इससे भी हेवी रखते हैं वो, मतलब बनारस का, आपका बेंगलोर का, मतलब हाँ. बट ये ट्रेडिशनल साड़ियों का भी आजकल वही ट्रेंड वापस चलना चालू हो गया शादियों में. हो गया. क्योंकि अभी नया कुछ बनाने के लिए कुछ है ही नहीं, पुराना ही सब लोग इस्तेमाल करते हैं. पुराना ही ज्यादा चल रहा है अभी. ये सारे कलर है ना इसमें. हाँ कलर है. हाँ ही. हाँ सॉफ्ट कॉटन है. इसमें कलर ना. ये फूलने वाला कॉटन नहीं रहेगा ना. ये फूलेगा क्या कॉटन ये. तुम्ही इथे हे बॉक्सेस बघतायत ना, ते डिलिव्हरीसाठी रेडी आहेत. अच्छा ये सारा पॉलिस्टर का है क्या. सूरत का जीरो माल आता है. साड़ी बुन के हमारे इधर निकलता है पूरा. अच्छा. व्हाइट धागा आता है, हम डाइंग कलर ये सब करके. अच्छा. मतलब यही साड़ी को यूज होने वाला मटेरियल हो. अच्छा ये पूरा मटेरियल है. सामने का मतलब हमारा मतलब जो गिट्टी भर के और वो करते हैं. अच्छा. और ये सब कार्टेज में यही सब भरा है क्या. अच्छा. तर तुम्ही आता बघितलं की वैष्णव पॉवरलूममध्ये किती साऱ्या प्रकारच्या साड्या म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन्स व्हरायटी इथे तुम्हाला पाहायला मिळाल्या. मी डिस्क्रिप्शनमध्ये इकडचा ॲड्रेस आणि फोन नंबर देते आहे. तुम्ही नक्की ह्यांना कॉल करा आणि ते तुम्हाला सर्व प्रकारची नक्की मदत करतील असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. आणि तुम्ही जर इकडे बिझनेस करणार आहात साड्यांचा तर तो नक्की तुमचा बिझनेस व्यवस्थित पुढे जाईल ह्याची गॅरंटी मी देते. सो तुम्हाला जर काही अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून ते नक्की विचारा. त्या सगळ्या प्रश्नांची मी तुम्हाला उत्तर देईन. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.